नमस्कार. आज आपण एका वेगळ्या विषयावर चर्चा करूयात. तो विषय आहे डे केअर सर्जरी. आता सर्जरी म्हटलं तर प्रत्येकालाच थोडीशी काळजी वाटते. काळजी या सर्जरी विषयापेक्षा सर्जरीमुळे हॉस्पिटलमध्ये मला राहावे लागेल. हॉस्पिटलमध्ये राहिल्यामुळे माझी ऑफिसची कामं, माझे रेग्युलर कामं हे मला पेंडिंग ठेवावे लागतील. हॉस्पिटलमुळे ॲडमिशनमुळे माझे कुटुंब डिस्टर्ब होईल. त्यामध्ये माझ्या मुलांची शाळा, माझ्या घरच्या सीनियर मंडळींची काळजी, या सगळ्याच गोष्टी प्रश्न म्हणून उभे राहतात. परंतु आता एक नवीन कन्सेप्ट आलेला आहे, ज्याला म्हणतात डे केअर सर्जरी. डे केअर सर्जरी नावाप्रमाणे त्याच दिवशी पेशंट ॲडमिट होतो सकाळी, त्या दिवशी ऑपरेशन होते आणि त्याच दिवशी संध्याकाळी पेशंटला सुट्टी दिली जाते. याला डे केअर सर्जरी असे म्हणतात. आता डे केअर सर्जरी ही अतिशय सुरक्षित, कमीत कमी पेन, स्ट्रेस फ्री आणि लवकरात लवकर रिकव्हरी या याच्या गुणांमुळे डे केअर सर्जरी ही दिवसेंदिवस पॉप्युलर होत चाललेली आहे. आता प्रत्येक पेशंट हा डे केअर सर्जरीमध्ये बसतो का? तर तसे नाही. डे केअर सर्जरीमध्ये पेशंट सिलेक्शन अतिशय महत्वाचे असतात. पेशंटचे सिलेक्शन हे पेशंटचे वय, पेशंटला असलेला सर्जिकल आजार, पेशंटला असलेल्या बाकी मेडिकल डिसिजेस, ज्याच्यामध्ये हायपरटेन्शन, बीपी, कार्डियक काही आजार आहेत का, किंवा अजून कोणत्या अस्थमा वगैरे आजार आहेत का, याचा विचार करून पेशंटची शारीरिक स्थिती, पेशंटचं वजन किती आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून योग्य असा पेशंटची निवड करणं अतिशय आवश्यक असते. आणि योग्य पेशंटची निवड केल्यास तो पेशंट डे केअर सर्जरीमध्ये एनरोल केला जातो आणि त्याच्यावर योग्य ती सर्जरी करून पेशंटला त्याचा फायदा दिला जातो. आता डे केअर सर्जरी ह्या सर्व प्लॅन सर्जरीज असतात, म्हणजे इमर्जन्सी सर्जरीज नसतात. प्लॅन सर्जरीजमध्ये संबंधित पेशंट डॉक्टरांना आधीच भेटून, डॉक्टरांना चर्चा करून त्या आजारासाठी ऑपरेशनची गरज आहे याचं कन्फर्मेशन घेतलं जातं. मग त्या ऑपरेशनचे फायदे, तोटे, त्या ऑपरेशन डे केअर सर्जरीमध्ये बसतात, नाही बसत, यावर चर्चा करून पेशंटची मनाची तयारी एकदा झाली, त्यानंतर पेशंटच्या योग्य त्या रक्ताच्या तपासण्या, एक्स-रे, ईसीजी किंवा आणखी काही तपासण्या गरजेच्या असतील, त्या परिस्थितीनुसार त्या करण्यात येतात. त्यावर पेशंटला फिटनेस घेतला जातो. फिटनेस हा अनेस्थेटिस्ट फिटनेस पण घेतला जातो आणि योग्य त्या कन्सल्टंट फिजिशियन कडून पण फिटनेस घेतला जातो. त्यानंतर पेशंटला त्याच्या सोयीची आणि डॉक्टरांच्या सोयीची एक तारीख दिली जाते आणि त्या तारखेच्या दिवशी ऑपरेशन करण्याचे ठरवले जाते. त्यानंतर ठरलेल्या दिवशी पेशंट सकाळी लवकर हॉस्पिटलमध्ये येऊन ऍडमिट होतो. त्यापूर्वी आदल्या दिवशी पेशंटला हॉस्पिटलमधून फोन जाऊन किती वाजेपासून उपाशी राहायचे, किती वाजता यायचे, येताना काय काय गोष्टी बरोबर आणायच्या, येताना काय काय काळजी घ्यायची, या सगळ्या गोष्टींचं हॉस्पिटल मार्फत मार्गदर्शन केले जाते. एकदा की पेशंट ऍडमिट झाला, त्याला ऑपरेशन पूर्वी देण्यात येणाऱ्या मेडिसिन्स दिल्या जातात आणि ठरलेल्या वेळेत ऑपरेशन केले जाते. ऑपरेशन झाल्यानंतर साधारणतः 5 ते 6 तास पेशंट रिकव्हरी रूम मध्ये ऑब्झर्व केला जातो. नंतर संध्याकाळी पेशंटला पूर्ण असेसमेंट करून डिस्चार्ज केले जातात. असा युजली एक डे केअर सर्जरीचा प्रोटोकॉल असतो. आता डे केअर सर्जरीचे फायदे काय ते बघूया. पहिला गोष्ट, कमीत कमी खर्च असतो. दुसरी गोष्ट, योग्य अचूक काम केले जाते. तिसरी गोष्ट, पेशंटला हॉस्पिटल अक्वायर्ड इन्फेक्शन, म्हणजे हॉस्पिटलमधून जे इन्फेक्शन होतात त्याचा कमीत कमी चान्स असतो, कारण पेशंट हॉस्पिटलमध्ये कमीत कमी वेळ असतो. पेशंटला कमीत कमी ब्लड लॉस, कमीत कमी पेन असतो आणि सकाळी ऍडमिट करून संध्याकाळी डिस्चार्ज, यामुळे फॅमिलीवर जे बर्डन असतं हॉस्पिटलायझेशनचं, ते बर्डन राहत नाही.
पेशंट लवकरात लवकर बरा होऊन त्याच दिवशी डिस्चार्ज केला जातो आणि पेशंटला लवकरात लवकर रिकव्हरी होऊन तो लवकरात लवकर जॉबसाठी रिझ्युम होऊ शकतो. डे केअर सर्जरीचं जे सक्सेस असतं त्याच्यासाठी कोणत्या गोष्टी डिपेंड असतात? अचूक पेशंट सिलेक्शन, नंतर योग्य पद्धतीचा भूलतज्ञांकडून वापर, ऑपरेशन झाल्यानंतर योग्य वेदनाशामक तसेच वॉमिटिंग होऊ नये किंवा मळमळ होऊ नये यासाठी योग्य मेडिसिनचा वापर आणि ऑपरेशन नंतर पेशंटची लवकरात लवकर संध्याकाळपर्यंत रिकव्हरी म्हणजे तो पेशंट लवकर अॅनेस्थेशियामधून बाहेर आला पाहिजे. यावर सगळे डे केअर सर्जरीचा सक्सेस डिपेंड असतो. आता कोणकोणत्या सर्जरीज ह्या डे केअर सर्जरी म्हणून केल्या जातात त्याच्यावर आपण नजर टाकूयात. ॲज अ कन्सल्टंट लॅप्रोस्कोपी, कोलोरेक्टल अँड जनरल सर्जन म्हणून मी सांगतो की अपेंडिसेक्टॉमी, कोलेसिस्टेक्टॉमी, हार्निओप्लास्टी, हार्निओरॅफी, लहान मुलांचे हार्निया, हायड्रोसिल, अडल्ट हायड्रोसिल, सर्कमसिजन, तसेच गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी, छोटे छोटे सिस्ट रिमूव्हल, लायपोमा रिमूव्हल, त्यानंतर लेझर सर्जरी इन पाईल्स, फिशर, फिस्चुला, पायलोनल सायनस या वरील दिलेल्या सर्जरींचा समावेश डे केअर सर्जरी मध्ये केला जाऊ शकतो. पण सगळ्यात महत्वाचं तुमचं अचूक डायग्नोसिस आणि अचूक पेशंट सिलेक्शन फॉर डे केअर सर्जरी इज व्हेरी इम्पॉर्टंट. थँक्यू व्हेरी मच. आमचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा की यापुढे तुम्हाला कोणत्या सर्जिकल विषयावर माहिती जाणून घ्यायची आहे. आम्ही लवकरात लवकर तो व्हिडिओ बनवू तुमच्यासाठी. थँक्यू व्हेरी मच.